पालघर जिल्ह्यामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। जव्हार तालुक्यामध्ये देहरे आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनी शाळा सुटल्यावरती 6 किलोमीटर अंधारातनं पायपीट करत घर गाठतायत। या भागामध्ये बस नाहीये, त्यामुळे विद्यार्थिनींवरती पायपीट करायची वेळ आली आहे आणि या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। गडचिरोलीतल्या आश्रमशाळेमध्ये एका विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता। त्यानंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। देरे हे विद्यमान आमदारांचं मूळ गाव आहे आणि त्यांच्याच गावामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर बाकीच्या ठिकाणाची परिस्थितीची कल्पना न केलेलीच बरी। त्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण तरी माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपल्याच मुलीबाळींच्या सोयीसाठी ज्या बसेस आहेत त्या वेळेवर चालवाव्या अशी प्रशासनाला विनंती करतो। नाहीतर यामागे मग गंभीर भूमिका आम्हाला घ्यावी लागेल। मानव बस सेवा चालू पण होती, परंतु त्या दिवशी ते ड्रायव्हर कंडक्टरचा हलगर्जीपणा आहे तो लक्षात आलेला आहे आणि या चौकशी करून आणि त्यांच्यावर दोषींवरती कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे। प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुद्धा एसटी महामंडळाकडे ह्या बसेस नवीन द्याव्यात अशा प्रकारची मागणी केलेली होती आणि त्या दोषीवरती कडक कारवाई करण्यात येईल। आपण एसटीचे जे अधिकारी आहेत MSRTCचे त्यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत। प्राथमिकरित्या असं दिसतंय की ती बस जी आहे ती पोहोचण्यास उशीर झाली होती। या अनुषंगाने MSRTCच्या अधिकाऱ्यांना यापुढे बसेस जी आहेत त्यांनी वेळेमध्ये पोहोचण्याच्या अनुषंगाने सूचना दिलेली आहे आणि यासाठी एक मॉनिटरिंग कक्ष स्थापन करण्याचेही निर्देश दिलेले आहेत।